सुरात जय जय महाराष्ट्र हो, दुम दुमते हीच घोषणा। शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध भले, क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य, हृदयातून हीच भावना। शिवसेना शिवसेना। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या निमित्ताने नालेगाव परिसरातून रॅली काढण्यात येत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले। प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना शिंदे गटाकडून उमेश गणेश खंडेराव कवडे सुनीता संतोष गेनप्पा वैष्णवी सतीश मैड व नरेंद्र सच्चिदानंद कुलकर्णी हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत शिवसैनिक, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नालेगाव परिसरातून मार्गक्रमण करत रॅली दरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। शिवसेनेचे अधिकृत चिन्ह असलेले धनुष्यबाण व भगवे ध्वज हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे आणि त्यांच्या हाकेला तत्काळ धावून जाणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत नागरिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना संधी द्यावी, असे आवाहन गणेश कवडे यांनी या प्रचार फेरीप्रसंगी बोलताना केले। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमच्या शिवसेना या पक्षाकडून आम्ही चारही उमेदवार मतदारांना मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी प्रभागामध्ये फिरत आहोत। नागरिकांचं मिळणारं प्रेम पाहून निश्चितच येणाऱ्या 15 तारखेला शिवसेनेचे चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, यात कुठलीही शंका वाटत नाही। सर्व माता भगिनी औक्षण करतायत, मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देत आहेत। यावरूनच जनतेच्या मनात काय आहे ते नक्कीच दिसतंय। पूर्वीपासून प्रभाग क्रमांक 11 हा भाग नालेगाव असेल, पटवर्धन चौक असेल, नेता सुभाष चौक असेल, नवी पेठ असेल, घास गल्ली असेल, त्याच्या पुढे रामचंद्र खुंटा असेल, सराफ बाजार असेल, आरते बाजार असेल, गंज बाजार असेल, सगळ्या ठिकाणी शिवसेनेवर प्रेम करणारे अतिशय मोठ्या प्रमाणात लोक आहेत आणि सर्व शिवसैनिक आहेत। पहिल्यापासून हा अनिल भैया राठोड यांचा बालेकिल्ला समजला जायचा आणि आज देखील आम्ही त्यांच्याच विचारावर चालत आहोत आणि सर्वच 11 क्रमांकाच्या माता भगिनींना हात जोडून नम्र विनंती करतो की तुमच्या या चारही सेवकांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या, जे तुम्हाला सहज उपलब्ध होतील, ज्यांना तुम्ही सहज फोन लावू शकता, असे सर्वसामान्य कुटुंबातील चारही उमेदवार आहेत। हात जोडून नम्र विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा। जय महाराष्ट्र।